हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर इथे मी म्हणजे परवाच्या दिवशी जसं की मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला काल की सामान भरलं होतं पटेल लो प्राईजमधून आणि तिथूनच मग मी ह्या 2 पायपुसण्या देखील घेतल्या. तर एकाची किंमत आहे ₹39. तर अशा प्रकारे मी 2 पायपुसण्या घेतल्या. कारण की कसं आहे ना, सध्या पाऊस वगैरे पडत असल्यामुळे पायपुसण्या लगेचच ओल्या होतात आणि त्या पटकन कोरड्या होत नाहीत. म्हणून मग मला अशा पायपुसण्या हव्या होत्या की प्युअर कॉटनच्या असतील, हलक्या-फुलक्या असतील आणि धुतल्या की त्या लगेचच सुकल्या जातील. म्हणून मी या पायपुसण्या खरेदी केल्या होत्या. खूप छान क्वालिटी आहे आणि किंमत देखील म्हणजे इतकी काही महाग नाही वाटली मला त्याची. तर पटेल लो प्राईजमधूनच मी येताना ना सामानासोबतच 2 नारळ देखील घेतले होते. तर तिथे थोडीशी ऑफरमध्ये होते. म्हणजे बघा ना, आता गणेश चतुर्थी म्हणजे गणेशोत्सव आलाय म्हटल्यानंतर डी-मार्ट म्हणा, रिलायन्स म्हणा किंवा मग पटेल लो प्राईज असे जे मार्ट असतात ना, तर त्यांच्याकडे हे नारळ स्वस्त मिळतात. तर सामानामध्येच मी हे 2 नारळ घेतले. स्वस्त मिळाले मला. तर मग मुलांचं चाललं होतं, "मम्मी मोदक बनव म्हणून तू आम्हाला खायला" म्हणून. तर म्हटलं की चला आता सगळीकडेच आनंदाचं वातावरण आहे तर मुलांना देखील काहीतरी छान असं खायला घालूया. तर मग मी हे नारळ फोडले सकाळीच आणि मस्तपैकी ते बारीक चिरले आणि मिक्सरमधून मी बारीक केलेले आहेत. शक्यतो मी नारळ खोवत वगैरे बसत नाही. तर त्याचं एक कारण म्हणजे खोवायला जास्त वेळ लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अ, असे मिक्सरमधून जर आपण बारीक केलं तर बारीक देखील होतं खूप छान आणि वेळ कमी लागतो, झटपट होतात ते. म्हणून मग मी ना मिक्सरमधूनच बारीक करते आणि आमच्याकडे काही गणपती वगैरे बसत नाहीत, पण मुलांना खाण्यासाठी वगैरे मी असं बनवत असते. मुलं आवडीने खातात ना, तर त्या गोष्टी आपण आनंदाने बनवायच्या घरामध्ये. मुलं देखील आवर्जून खातात. आता इथे मी उकडीचे मोदक बनवतीये. तर उकडीचे मोदक ना 2 प्रकारचे आपल्याला माहिती असतील. तर एक असतात तांदळाच्या पिठाचे. पण माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना तांदळाच्या पिठाचे मोदक नाही आवडत. कारण की ते ना अ, माहिती नाही का नाही आवडत. मला आवडतात पण त्यांना नाही आवडत. तर त्यांना गव्हाच्या पिठाचेच आवडतात आणि तळलेले नाही आवडत, उकडलेले आवडतात गव्हाच्या पिठाचे. तर मग मी तेच आता हे करतीये, मोदक बनवण्याचं पीठ मळतीये. तर साधं पीठ घ्यायचं, म्हणजे साधं आपलं गव्हाचं चपातीचं पीठ जे असतं ना, तर ते पीठ घेतलेलं आहे मी थोडंसं मीठ टाकून. चपातीची जशी कणिक मळतो तशीच कणिक मळून घ्यायची आणि पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आणि थोडंसं तुपाचा किंवा तेलाचा हात लावून पुन्हा एकदा व्यवस्थित असं मऊसूत असं हे पीठ मळून घ्यायचं. तोपर्यंत इकडे गॅसवरती ना मिश्रण तयार करत ठेवलेलं आहे मोदकाच्या सारणाचं. तर हे बघा तुपाचं झाकण जेव्हा मी काढलं तर हातातून झाकणच सटकलं आणि खाली पडलं ते झाकण. तर जाऊ दे. इथे मी 1 चमचाभर तूप घातलंय आणि पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मळून घेते. गॅसवरती हे मिश्रण तयार होतंय. एकीकडे मी गूळ आणि हे जे नारळाचं जे मिश्रण होतं तर ते मिक्स करून ठेवलेलं आहे तयार करायला. तर या सारणामध्ये ना मी जास्त काही ड्राय फ्रुट्स किंवा मग खसखस वगैरे असं काहीच घातलेलं नाहीये. कारण की ड्राय फ्रुट्स घातले नाही या सारणामध्ये तर मुलं ना हे ड्राय फ्रुट्स काढून ठेवतात. म्हणून मग मी साध्याच पद्धतीचं हे बनवते. त्याच्यामध्ये थोडीशी वेलची घालायची पण गुळाला थोडंसं पाणी सुटलं म्हणून ते थोडंसं आटवायला ठेवलंय. तोपर्यंत हा साचा देखील मी सकाळीच धुवून ठेवला होता, मोदकाचा साचा. तर कळीचे मोदक देखील मला छान उत्तम पद्धतीने करता येतात. म्हणजे अशा लाटून, अशा पाऱ्या लाटून त्याला व्यवस्थित कळ्या पाडून मोदक बनवतात ते देखील मी करते. पण मग त्याच्यामध्ये पुन्हा जास्त वेळ लागतो आणि हाताखाली आपल्या कोणीच नसल्यामुळे एकटंच आपण करणार आहोत. तर मग झटपटरित्या साच्यामध्ये पटकन बनवून होतात. म्हणून मग मी हे साचा घेऊन ठेवलाय. कारण की मुलं मागतात ना, मग अशा वेळेस नाही म्हणणं बरोबर नाही वाटत. अशा पद्धतीने बनवून द्यायचं मग. तर या साच्याला ना मी आतून तूप लावलेले आणि सारण थोडंसं बघून घेते आता. तर यावेळेस सामानामध्ये ना मी कधी नव्हे ती पहिल्यांदाच वेलची पावडर भरलेली आहे. कारण की मी वेलची घ्यायला गेले होते, पण वेलचीचे छोटे असे बॉक्स असतात, पॅकेट्स असतात, तर ते ह्यावेळेस नव्हते तिथे. मला असं वाटतं गणेश फेस्टिव्हल आल्यामुळे हे जे वेलचीचे जे पॅकेट्स होते लहान, तर ते सगळेचे सगळेच संपले होते आणि मोठे-मोठे होते. जवळपास 200 ग्रॅमचे वेलचीचे पॅकेट्स होते आणि ते 200 ग्रॅमचं पॅकेट मला वाटतं ना काहीतरी ₹265 ला ते पडत होतं. आणि एवढी वेलची
काय आपल्या घरामध्ये खाल्ली जात नाही, कारण की कधीतरीच क्वचितच गोड बनतं आणि त्याच्यात ही वेलची घातली जाते. आणि मग अशी राहिलेली वेलची असेल ना एक्स्ट्राची, मग ती थोडीशी अशी खराब झाल्यासारखी होते. म्हणून मग मी ना ते मोठं पॅकेट न घेता यावेळेस हा वेलचीच्या पावडरचा डब्बाच घेतला. तर छोटा आहे आणि तो मला स्वस्त पडला. काहीतरी मला वाटतं 119 ला काहीतरी तो मला पडलेला आहे. तर म्हटलं की चला ट्राय करून बघूया. कारण की मी वेलचीची पावडर मुद्दाम नाही वापरत. कारण की मला असं वाटतं की वेलचीची पावडर जर आपण करून ठेवली तर त्याचा ना स्वाद उडून जातो. म्हणून मग मी अख्खी वेलचीच भरत असते नेहमी. पण यावेळेस काय भेटली नाही तर म्हटलं चला यावेळेस हे ट्राय करूया. तर यामध्ये बऱ्यापैकी वेलची पावडर घालून घेतली मी आणि छान असं मिश्रण थंड करून घेतलं. पीठ देखील छान असं मुरलेलं आहे. तर आता म्हटलं की चला तोपर्यंत आता हे मोदक पटापट करून घेते. तर आज मी इतर काही तामझाम वगैरे काही दाखवलेलं नाहीये घरातला, म्हणजे जसं स्वयंपाक म्हणा किंवा माझी डेली जी रुटीनची जी कामं असतात ते काहीच दाखवलेलं नाहीये. आणि कसं आहे, क्लासला सुट्टी असल्यामुळे ना बऱ्यापैकी वेळ मिळतो. तर थोडासा वेळ मी स्वतःसाठी देते. छान असं पुस्तक वगैरे वाचत बसते आणि आवडीच्या सीरियल्स वगैरे, सीरियल्स तर नाहीच म्हणा, पण ॲडव्हेंचरचे जे काही चॅनल्स वगैरे जे असतात, म्हणजे माझ्याकडे वायफाय आहे, तर ॲडव्हेंचरचे जे व्हिडिओ असतात ना ते मला पाहायला फार आवडतात. तर सध्या मी माझा वेळ तिथे घालवते आणि मुलांसोबत घालवते. तर साच्याला व्यवस्थित ना तूप लावून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मावेल इतका मी लिंबा एवढा गोळा घेऊन व्यवस्थित तो असा चारही बाजूने आतून बोटाने दाबून घेतलेला आहे. आणि ही पारी जेव्हा आपण करतो ना तर जास्त जाड नाही करायची, अशी व्यवस्थित अशी मध्यम आकाराची अशी व्यवस्थित दाबून घ्यायची आतमध्ये आणि त्याच्यामध्ये ना भरपूर बसेल इतकं सारण त्याच्यामध्ये भरायचं. म्हणजे पूर्णच्या पूर्ण तो जो होल आहे ना पूर्ण भरला पाहिजे सारणाने. मग हे जे उकडीचे मोदक आहेत ना गव्हाच्या पिठाचे ते असे बसल्यासारखे होत नाहीत. असे टम्म फुगल्यासारखेच राहतात जसे की तांदळाच्या पिठाचे राहतात. तर मोदक कसा मी बंद करून घेतला ते देखील तुम्ही पाहिलं असेल. एक्स्ट्राचं जे पीठ बाहेर आलेलं ना, तर तेच पीठ मी असं हळूवारपणे जसं की पुरण, जसं आपण पुरणपोळी करताना जसं त्या वाटीमध्ये पुरण भरतो आणि ते बंद करतो, तशाच प्रकारे एक्स्ट्राचं पीठ जे बाहेर आलं होतं तसंच मी ते बंद करून घेतलंय. आणि खूप छान असा मोदक झालेला आहे बघा, इथे ताटामध्ये ठेवलाय. तर दुसरा एक मी बनवून दाखवते पुन्हा एकदा. 2-3 दाखवते. कळ्यांचे मोदक देखील खूप छान होतात, पण कळ्यांच्या मोदकामध्ये ना थोडीशी अशी जागा राहते आणि ती जागा राहिल्यामुळे काय होतं, गव्हाच्या पिठाचे जे उकडीचे मोदक बनवतो, त्यावेळेस ना ते मोदक जेव्हा ताजे असतात तेव्हा ते टम्म फुगलेले दिसतात. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण बघू ना, ते थोडेसे बसल्यासारखे दिसतात. आणि म्हणून साच्यामध्ये जेव्हा आपण गव्हाच्या पिठाचे मोदक करतो, त्यावेळेस ना सारण भरपूर भरायचं, म्हणजे फुल भरायचं असं. आता बघा दुसरा मोदक मी अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने बंद करते. तर याला ना थोडंसं पीठ एक्स्ट्राचं घेऊन मी याची जी खालची बाजू आहे ती व्यवस्थित बंद करून घेतली आहे आणि व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची याच्या किनारी. एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं, म्हणजे कसा मोदक व्यवस्थित बंद होतो, कुठूनही फुटत नाही तो. अशा पद्धतीने हा मोदक मी बंद करून घेतलाय. थोडंसं जवळूनच दाखवतेय. तर हा बघा, हा ओपन करून दाखवते मी तुम्हाला. आता हे ना मोदकाचं आता सध्या प्रत्येक घरामध्ये मोदक वगैरे बनवले जातात आणि आवडीने बनवून खाल्ले देखील जातात. तसंच आमच्याकडे देखील आवडीने वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जातात वेगवेगळ्या सणावाराचे. तर याची एक गोष्ट मला एक आठवते लहानपणीची. कारण की लहानपणी ना असं म्हणजे फ्लॅट सिस्टीम वगैरे काही नव्हती त्यावेळेस. तर असे चाळीतली घरं किंवा मग अशी सेपरेट अशी इंडिव्हिज्युअल घरं असायची त्यावेळेस. तर मी चाळीमध्ये राहत होते आणि माझं जे घर होतं, माझ्या पप्पांचं जे घर होतं ते सेपरेट असं एक घर होतं. त्याच्यामुळे ना चाळीमध्ये शक्यतो त्यावेळेस आमच्या इकडे कोणाकडेच गणपती शक्यतो बसले जायचे नाहीत. तर एका मावशीकडे गणपती बसत होता, पण त्यानंतर खूप वर्षाने आमच्या शेजारी राहायला आलेल्या. पण त्याच्या आधीची गोष्ट मी तुम्हाला सांगते. तर माझ्या मम्मीने ना एकदा असंच काहीतरी मुलांना गोड खायला बनवायचं म्हणून तिने काय केलं, सुकं खोबरं असतं ना ते किसलेलं आणि सुक्या खोबऱ्यामध्ये तिने फक्त वेलची पावडर घातलेली आणि ते फक्त असंच मिश्रण मिक्स केलं. त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर असं काहीच घातलं नव्हतं. आणि अशी गोल पारी लाटून त्याच्यामध्ये ते सारण भरलं आणि चौकोनी पद्धतीने ते बंद केली ती पारी आणि चपटी अशी चौकोनी पारी अशी सारण भरून तयार केलेली. आणि मग तिने काय केलं, गुळाचं पाणी तयार केलं आणि त्या गुळाच्या पाण्यामध्ये ना साधारणपणे ते पाणी असं उकळलं असेल, गोडसर पाणी केलेलं आणि त्याच्यामध्ये त्या ज्या चौकोनी अशा चपट्या केलेल्या ज्या पाऱ्या होत्या, तर त्या गुळाच्या पाण्यामध्ये तिने घातल्या आणि त्या छान अशा शिजवून घेतल्या. आणि शिजवून घेतल्यानंतर ना त्या गुळाच्या पाण्याला एक थिकनेस पण आला, दाटसरपणा आला. आणि मग आम्हाला ना प्लेटमध्ये ते 1-1, 2-2 अशा त्या पाऱ्या तिने खायला दिलेल्या. तर त्या गुळाच्या पाण्यासोबत ती जी पारी आम्ही जेव्हा खाल्ली ना, ती मी सांगते
इतकी अप्रतिम चव होती ना, तर ती इतकी अप्रतिम चव या म्हणजे मोदकला देखील येत नाही बरं का. तर हा एक किस्सा आणि ही एक आठवण माझ्या चांगल्या आठवणीमध्ये राहिली. तर माझ्या मम्मीने ते बनवलं होतं आणि फार आवडलं मला. त्याच्यानंतर आम्ही मम्मीला सारखंच ते बनवायला सांगत होतो. पण नंतर मग जशा त्या आमच्या शेजारी त्या मावशी आल्या राहायला, त्यांच्याकडे गणपती बसत होते. तर त्या गणपतीला आम्हाला देखील बोलायचं आणि आम्ही तेव्हा लहान होतो आणि गणपती म्हटलं की प्रत्येक जण आरतीला वगैरे जायचं आणि मस्तपैकी आरती करून झाल्यानंतर हे असे मोदक खायला मिळायचे. तर त्यावेळेस माझ्या मम्मीने ते मोदक बघितले आणि कसे बनवायचे ते शिकली माझी मम्मी आणि मग सारणामध्येच मग गूळ घालून अशा पद्धतीने घरी ती कळ्यांची मोदक अशी बनवून आम्हाला खायला द्यायची. तर आता हे बघा, हे कळीचे मोदक मी साच्यामध्ये तयार केलेले आहेत आणि एक हाताने तयार देखील करून दाखवलेला आहे. आणि इथे घरगुती स्टीमर तयार केला. पॅनमध्ये पाणी ठेवून त्यावरती चाळणी ठेवली आणि थोडंसं तूप लावलेलं चाळणीला आणि त्याच्यामध्ये हे मोदक ठेवले. तर जास्त नाही 5च मिनिटामध्ये हे वाफवले जातात मोदक आणि लगेचच काढून घ्यायचे. तर इतके गरम आहेत ना हे, तर हाताने काढूच शकत नाही आपण. तर इथे ना मी काय केलं, पक्कड असते ना आपली घरातली किचनमधली, तर त्याच्या पाठीमागच्या सहाय्याने असे पटापट हे मोदक मी काढून घेते आणि आणखीन दुसऱ्या ताटामध्ये बनवून ठेवलेले, तर त्याला देखील वाफवायचे आहेत. तर ते देखील मी आता असे ठेवून देते. तर इतके मोदक पुरेसे होतील. 2 नारळाचे मोदक झालेले आहेत आणि हे मोदक ना जास्तीत जास्त माझ्या मोठ्या मुलाला फार आवडतात आणि माझे मिस्टर देखील आवडीने खातात आणि मी तर काय सगळंच खाते. आपण महिला असतो ना, तर आपण सगळंच खातो आणि जे आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर इतके मोदक तयार झालेले आहेत आणि आता दुसरे मोदक हे वाफवायला ठेवते मी. तर मोदकामध्ये ना खूप वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे. जसं की काजूपासून बनवलेले मोदक, त्याच्यानंतर रवा बेसनचे मोदक, फक्त बेसन पिठाचे मोदक, माव्याचे मोदक. तर तसे आहेत आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक मी ट्राय केलेले आहेत घरीच आणि छान वाटतात मुलांना. पण त्यातल्या त्यात मुलांना फक्त हेच मोदक आवडतात. त्यामुळे तळणीचे देखील मी मोदक बनवत नाहीत. हेच मोदक बनवून मुलांना खाऊ घालते. तर अशा पद्धतीने मी उकडीचे मोदक बनवले आणि मुलांना खाऊ घातले आणि खूप छान असा आजचा दिवस गेला. तर असा होता आजचा माझा दिवस. आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि हो, भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.